गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही चाललेलो आहे मूवीला, जी की आहे पुष्पा 2. तर ॲज युजल मी लेट झालो आहे. आत्ता वाजलेत 4:15 आणि आमचा मूवी टाईम आहे 4:30. तर फटाफट रेडी होऊया आणि जाऊया मूवीला. तर ओमदादा भोसले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर ओमदादांची गाडी लावून झालेली आहे. उशीर झालाय कोण सांगताय बघा मला. मी 3 वाजता दादांना वॉर्निंग दिलेली की डायरेक्ट घरी या. तर भाऊला जायचं होतं केस कापायला. भाऊ मला म्हटले 1.5 तास कुठं लागतोय केस कापायला. किती तास लागले? 1.5 तास. चला ही आपली थार ॲज युजल गाणे. सर्व धरत नाही मी फोन. आम्हाला झालाय उशीर पिक्चरला जायला. भाऊ पळवायला गाडी जोरात. भाऊ घातले कोपऱ्यात, बस घालाले कोपऱ्यात. भाऊ लागले हसायला. अजून एक मेंबर आहे तो पण अजून घरात किल्ली गाडी उडकालाय. तो अजून गाडी किल्ली उडकालाय घरात. काय करायचं असल्या पिक्चरला होते तुम्ही. आमच्या गाडीला लावत आहेत सरकार. चालू झालाय आणि आता टाइम झालाय 5 वाजल्यात बरोबर. आता पुष्पा 10 वेळा झुकला असेल. तर आता आपण इंटरव्ह्यू झाल्यावर पॉपकॉर्न वगैरे घेतलेत. काय घेतलंय तुम्ही? आणि कोक. कोक आहे कोक. हे ट्रेनच्या नादाला लागून सगळं पडत बिडत. हे राहून देत. मॅनेजमेंट स्टुडंट काय कळालं. लय BCom केलाय माहित आहे. आम्ही MBA केलं नाही. अजून तिसरा मग बघतो ना काय या पुढचं पाठ बीड आहे का काय माहिती. काही एवढा नाही शेवटचा. काय करा रिव्ह्यूचा. गवळी आपला काय म्हणतात व्हॅल्युएबल रिव्ह्यू द्या. मस्त पिक्चर होता. मस्त आवडला होता. आपल्याला. आवडला ना? उद्या परत. उद्या नाही, उद्यालाही मारतील. उद्यालाही मारतील. आपला रिव्ह्यू द्या. तुमचा रिव्ह्यू द्या की. संपूर्ण नीट नाही ते. नीट संपवला नाही ना. अजून काय ते पुढे पाहिजे होतं. पुष्पा 3चा ट्रेलर दाखवायला पाहिजे त्याला. गाईज आपण घरी आलेलो आहोत आणि ओमदादा गाडी काढताना काय नाही. आता काय करणार? घरीच जाणार ना. चल गेट लाव. बरं लावतो. आता आम्ही घरी आलो. आम्ही खूपच एन्जॉय केला मूवी. खूप मस्त मूवी आहे. मी रेकमेंड करेन. आणि आता थांबलोय नेक्स्ट पार्टसाठी. पुष्पा 3 येणार आहे. तर खूपच एक्सायटेड आहे. आणि ते एक आतमध्ये एक फिलिंग आहे की काय होतंय पुढं. तर बघूया कधी येतोय पुष्पा 3. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टिल देन बाय. व्हिडिओ आवडला असला तर भावांनो सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला काय. आणि लाईक करा. लाईक केला नाही तर जावतो तुम्हाला. आणि काय म्हणत होतो बरं मी. हा ते आपल्या पाहुणे मंडळी मित्रमंडळींना सगळ्यांना पाठवायचं सांगतो. हा एका ठोक्यात सांगतो. आणि काय राहिलं रे ए बाबा. अरे ते